सर्वांना नमस्कार। आजच्या व्हिडिओमध्ये SMD घटकांचे 2, 3, 4 टर्मिनल कसे ओळखायचे ते पाहू। समजण्यास सुलभतेसाठी व्हिडिओ 2 भागात विभाजला आहे। भाग 1 मध्ये 2 टर्मिनल SMD घटक रेझिस्टर, कॅपॅसिटर कसे ओळखायचे आणि त्यांची संख्या कशी शोधायची हे समजवले आहे। उर्वरित भाग 2 मध्ये समजवले जाईल। या व्हिडिओच्या शेवटी आपण सक्षम व्हाल SMD घटकांचे 2, 3, 4 टर्मिनल ओळखा, मुद्रित कोड अक्षरे डिकोड करा आणि SMD घटकांची मूल्ये रेकॉर्ड करा। हे प्रॅक्टिकल करण्यासाठी लागणारी साधने आणि उपकरणे आपण गोळा करू। प्रशिक्षणार्थी टूलकिट, प्रोब सह LCR मीटर, भिंग, मिश्रित 2, 3 आणि 4 टर्मिनल SMD घटक, प्रतिरोधक कॅपॅसिटर, ट्रान्झिस्टर, ICS आवश्यकतेनुसार। चला SMD घटकांवर चर्चा करूया। SMD घटक थ्रू होल घटकांपेक्षा खूपच लहान असतात, ज्यामुळे जागा मर्यादित असलेल्या कॉम्पॅक्ट इलेक्ट्रॉनिक उपकरणांसाठी ते आदर्श बनतात। त्यांच्या लहान आकारामुळे उत्पादकांना स्लीकर आणि अधिक हलकी उत्पादने डिझाइन करण्यास सक्षम करते। रिफ्लो सोल्डरिंग किंवा वेव्ह सोल्डरिंग सारख्या विशेष सोल्डरिंग तंत्रांचा वापर करून SMD घटक थेट PCBच्या पृष्ठभागावर सोल्डर केले जातात। हे PCB मधील छिद्रांची गरज काढून टाकते, उत्पादन खर्च कमी करते। रेझिस्टर, कॅपॅसिटर, डायोड, ट्रान्झिस्टर, इंटिग्रेटेड सर्किट्स, ICS आणि बरेच काही यासह विविध प्रकारचे SMD घटक आहेत। SMD घटक थ्रू होल घटकांवर अनेक फायदे देतात, ज्यामध्ये उच्च घटक घनता, चांगली विद्युत कार्यक्षमता आणि सुधारित थर्मल वैशिष्ट्ये समाविष्ट आहेत। दोन टर्मिनल SMD उपकरणांची ओळख। SMD उपकरणांचे प्रमुख 2 टर्मिनल घटक म्हणजे प्रतिरोधक, कॅपॅसिटर, इंडक्टर, डायोड आणि LEDs। SMD रेझिस्टर्सवर चर्चा करू। तुम्ही ओळखू इच्छित असलेल्या SMD रेझिस्टरवर भिंग लावा। SMD रेझिस्टर्सना सामान्यतः चिपच्या अरुंद टोकांवर धातूचा भाग असलेला आयताकृती आकार असतो, ज्यामुळे सोल्डरिंग करता येते। SMD रेझिस्टर्स मध्ये सामान्यतः 3 किंवा 4 अंकांच्या खुणा असतात। 3 अंकी SMD प्रतिरोधकांमध्ये पहिले 2 अंक प्रतिरोध मूल्याचे महत्त्वपूर्ण अंक दर्शवतात आणि तिसरा अंक जर असेल तर गुणक दर्शवतात। पहिले 2 अंक 4, 7 आहेत, जे प्रतिरोध मूल्याचे महत्त्वपूर्ण अंक दर्शवतात। तिसरा अंक 3 गुणक दर्शवितो। या प्रकरणात याचा अर्थ 1000 आहे, तर प्रतिकार मूल्य 47 गुणिले असेल, जे 47,000 ओहम्स किंवा 47 किलो ओहम आहे। तीन अंकी 222 प्रतिरोधकांमध्ये पहिले 2 अंक 22 प्रतिरोध मूल्याचे महत्त्वपूर्ण अंक दर्शवतात। तिसरा अंक 2 गुणक दर्शवतो। गुणक 10च्या शक्तींमध्ये दर्शविला जातो। या प्रकरणात 2 किंवा 100चा घात किंवा 10 दर्शविते। महत्त्वपूर्ण अंक आणि गुणक एकत्र करून प्रतिकार मूल्य 22 गुणिले 100 म्हणून मोजले जाऊ शकते, जे 2200 ओहम्स किंवा 2.2 किलो ओहमच्या बरोबरीचे आहे। 4 अंकी 4702 रेझिस्टर मध्ये पहिले 3 अंक 470 आहेत, जे महत्त्वपूर्ण अंक दर्शवतात। चौथा अंक 2 गुणक दर्शवितो। या प्रकरणात ते 10 ते 2 किंवा 100च्या बळावर आहे, त्यामुळे प्रतिरोध मूल्य 470 गुणिले 100 हे 47,000 ओहम्स
किंवा 47 किलो ओहम असेल. SMD रेझिस्टर नोटेशन 2R2 मानक 3 किंवा 4 अंकी कोडच्या तुलनेत थोड्या वेगळ्या पद्धतीचे अनुसरण करते. अंकीय मूल्य 2R2 नोटेशन 2.2 ओहम्सचे रेझिस्टर मूल्य दर्शवते. दशांश बिंदू म्हणून R 2R2 नोटेशन मध्ये R अक्षर दशांश बिंदू म्हणून कार्य करते, तर 2R2 2.2 ओहम्स मध्ये अनुवादित करते. अंकीय मूल्य R56 नोटेशन सामान्यतः 0.56 ओहम्स 0.56 ओहम्सचे रेझिस्टर मूल्य दर्शवते. दशांश बिंदू म्हणून R56 नोटेशन मध्ये R अक्षर दशांश बिंदू म्हणून कार्य करते. SMD कपॅसिटर. SMD कपॅसिटर मध्ये त्यांच्या दोन्ही टोकांना मेटलाइज्ड कनेक्शन असतात. SMD कपॅसिटर मध्ये सामान्यतः गोलाकार कडा असलेले आयताकृती किंवा चौरस आकार असतो. 16083.10502 SMD कपॅसिटरचे प्रकार. SMD सिरेमिक कपॅसिटर, SMD टँटलम कपॅसिटर, SMD इलेक्ट्रोलायटिक कपॅसिटर. SMD सिरेमिक कपॅसिटर 10 मायक्रोफॅरड 25 व्होल्ट, सिरेमिक मल्टीलेअर चीप कपॅसिटर 0.47 pF ते 1 F पर्यंत मूल्यांच्या विस्तृत श्रेणीसह उपलब्ध आहेत. 0805 मध्ये लांबी 2 मिलीमीटर आणि रुंदी 1.25 मिलीमीटर आहे. 1206 मध्ये लांबी 3.2 मिलीमीटर आणि रुंदी 1.6 मिलीमीटर आहे. SMD सिरेमिक कपॅसिटरचे मूल्य त्यांच्या रंगांद्वारे निर्धारित केले जाते. जरी त्यांच्याकडे कोणतेही चिन्ह नसले तरीही SMD कपॅसिटर वर्ग 1, वर्ग 2 आणि वर्ग 3 म्हणून वर्गीकृत आहेत. वर्ग 1 सिरेमिक कपॅसिटर सामान्यतः पांढऱ्या रंगाचे असतात आणि त्यांची मूल्ये 1 ते 10 पिकोफॅरड्स पेक्षा कमी असतात. वर्ग 2 सिरेमिक कपॅसिटर सामान्यतः हलक्या तपकिरी रंगात असतात. त्यांची मूल्ये नॅनोफॅरड ते मायक्रोफॅरड पर्यंत आहेत आणि ते उच्च क्षमतेच्या अनुप्रयोगांसाठी योग्य आहेत. वर्ग 3 सिरेमिक कपॅसिटर ओळखले जाऊ शकतात. SMD सिरेमिक कपॅसिटरच्या रंगाच्या आधारे त्याचे जवळचे मूल्य मोजण्यासाठी योग्य श्रेणीमध्ये कपॅसिटन्स मोडमध्ये LCR मीटर सेट करा. टर्मिनल्सच्या दोन्ही टोकांवर LCR मीटर प्रोब ठेवून SMD सिरेमिक कपॅसिटरचे मूल्य मोजा. टँटलम कपॅसिटर हे ध्रुवीकृत घटक आहेत, म्हणजे योग्य ऑपरेशनसाठी त्यांच्याकडे विशिष्ट अभिमुखता आहे. कपॅसिटरच्या एका बाजूला ध्रुवीकृत कोड सकारात्मक टर्मिनल आणि विरुद्ध बाजू नकारात्मक टर्मिनल म्हणून दर्शवतो. SMD टँटलम कपॅसिटर सामान्यतः टँटलम मेटल पावडरचा वापर करून एनोड सामग्री, एक टँटलम पेंटॉक्साइड डायलेक्ट्रिक थर आणि एक प्रवाहकीय कॅथोड स्तर म्हणून तयार केले जातात. ते मोल्डेड इपॉक्सी किंवा पॉलिमर केसिंग मध्ये एनकॅप्सुलेट केले जातात, जे संरक्षण आणि इन्सुलेशन प्रदान करतात. SMD टँटलम कपॅसिटर काही मायक्रोफॅरड्स पासून शेकडो मायक्रोफॅरड्स पर्यंत कपॅसिटन्स व्हॅल्यूजच्या विस्तृत श्रेणींमध्ये उपलब्ध आहेत. SMD टँटलम कपॅसिटरवरील खुणा साधारणपणे 3 अंकांच्या असतात. पहिले 2 लक्षणीय आकडे तयार करतात आणि तिसरा गुणक आहे. मूल्ये पिकोफॅरड्स मध्ये आहेत. म्हणून दाखवलेल्या SMD टँटलम कपॅसिटरचे मूल्य 47 गुणिले 10 ते 5 पिकोफॅरडच्या पॉवरचे आहे, जे 4.7 मायक्रोफॅरड आहे. SMD इलेक्ट्रोलायटिक कपॅसिटर मध्ये सामान्यतः इलेक्ट्रोलाइट भिजलेल्या कागदाच्या
किंवा पॉलिमरच्या थराने विभक्त केलेले 2 ॲल्युमिनियम फॉइल इलेक्ट्रोड असतात. SMD इलेक्ट्रोलायटिक कपॅसिटर काही मायक्रोफॅरड्स पासून अनेक 100 किंवा हजारो मायक्रोफॅरड्स पर्यंतच्या कपॅसिटन्स मूल्यांच्या विस्तृत श्रेणीमध्ये उपलब्ध आहेत. SMD इलेक्ट्रोलायटिक कपॅसिटर हे ध्रुवीकृत घटक आहेत, म्हणजे योग्य ऑपरेशनसाठी त्यांच्याकडे विशिष्ट अभिमुखता आहे. काळा चिन्ह कपॅसिटरच्या नकारात्मक टर्मिनलचे व्हिज्युअल सूचक म्हणून काम करते. हे सुनिश्चित करते की नकारात्मक टर्मिनल PCB वरील नकारात्मक पॅडशी योग्यरित्या जोडलेले आहे. लक्षणीय म्हणजे विरुद्ध किंवा इतर टर्मिनल एक सकारात्मक आहे. येथे कपॅसिटन्स व्हॅल्यू आणि ऑपरेटिंग व्होल्टेज कपॅसिटरच्या शीर्षस्थानी दर्शविल्याप्रमाणे दर्शवले जाईल. या व्हिडिओमध्ये आम्ही 2 टर्मिनल SMD घटक, रेझिस्टर आणि कपॅसिटर कसे ओळखायचे आणि त्यांची मूल्य संख्या कशी शोधायची याबद्दल चर्चा केली आहे. यावर भाग 1 संपतो. भाग 2 मध्ये भेटू.